Okay friends, in previous lecture we are discuss about the muscular tissue and its characteristics. Now this muscular tissue, they are again classified into the main three types. First one is the skeletal muscular tissue, second one is the smooth muscular tissue, and third one that is called like the cardiac muscular tissue. Now out of these, today we are discuss about the first muscular tissue. The name is known as the skeletal muscular tissue. एक एक शब्द चांगला लक्षात ठेवायचा आहे. स्केलेटल म्हटलं तर स्केलेटल कशाला म्हणतो आपण? स्केलेटन इट ॲक्ट्स ॲज अ बोन्स. पाहिला आपण स्केलेटल टिश्यू मध्ये स्केलेटल टिश्यू विच इज द स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू विच इज इन्क्लुडिंग मेन टू पार्ट्स. फर्स्ट वन इज द कार्टिलेज अँड अनदर वन इज द बोन्स. तर इथं शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की एका टिश्यूचं असोसिएशन हे दुसऱ्या टिश्यू सोबत येतं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं नाव आपण काय दिलं? स्केलेटल मस्कुलर टिश्यू. इट मीन्स दॅट दोज मसल्स और मस्कुलर टिश्यू they are attaches with the bone or skeleton. That's why the name is known as the skeletal muscular tissue. So the muscular tissue, it acts as a muscles in our body. The flesh, it acts as a muscles. म्हणजेच बॉडीमध्ये जो फ्लेश आहे किंवा बॉडीमधील ज्या मसल्स आहेत पण त्यांच्यापैकी ज्या मसल्स ह्या बोनला अटॅच होतात म्हणून त्यांना आम्ही काय नाव दिलं? स्केलेटल मस्कुलर टिश्यू. Now second part पाहिला आपण the skeletal muscular tissue which is also known as the striated muscular tissue or which is also known as the striped muscular tissue. डायग्रामेटिकल जर पार्ट्स पाहिला आपण तर स्केलेटल मस्कुलर टिश्यू मध्ये ज्या मसल सेल्स आहेत त्या मसल सेल्स कशा असतात? लॉंग आहेत किंवा त्याला आपण फायबर लाइक स्ट्रक्चर म्हटलं किंवा इलॉंगेटेड सेल्स म्हटलं. ज्या सेल्समध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चर काय आहे? मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल दीज आर द सेल्स अँड विच इज अटॅच्ड टू इच अदर विअर द इंट्रासेल्युलर स्पेस इज अपसेट. सेलचा आकार कसा आहे? लॉंग आहे, इलॉंगेटेड आहेत आणि थिन असून फायबर लाइक्स आहेत. म्हणून आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पाहिलं मस्कुलर टिश्यूच्या सेलला मसल सेल्स म्हणतात आणि ती थिन आणि इलॉंगेटेड असल्यामुळं त्याला मसल्स फायबर म्हणतात आणि या मसल्स फायबर एकमेकाला ज्यावेळेस अटॅच होतं त्याला मसल्स बंडल किंवा मस्कुलर टिश्यू म्हणतात. तर या ठिकाणी आपण सेल्स पाहतोय. सेल्स कशा आहेत? इलॉंगेटेड. यांच्यामध्ये स्ट्रक्चर स्केलेटल मस्कुलर टिश्यू म्हटलं तर यांच्यामध्ये ज्या न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस कसा आहे? मल्टी न्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर किंवा मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटते. कोणता टिश्यू? स्केलेटल मस्कुलर टिश्यू विच हॅविंग द मेनी न्यूक्लियस. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द मल्टी न्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर. The cells which is enclosed due to the membrane, that membrane is known as the sarcolemma including the fluid. That fluid is known as the sarcoplasm which contain the many nuclei. The condition is known as the multinucleated. आपला शब्द इथं आला होता की skeletal muscular tissue which is also known as a striated muscles or which is also known as the striped muscles. दिस मस्कुलर टिश्यू विच हॅविंग यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्राइप्ड पार्ट्स प्रेझेंट असतो किंवा यांच्यामध्ये लाईट आणि डार्क बँड स्ट्रायशन्स प्रेझेंट्स असतात म्हणून याला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. यामध्ये आपल्याला बँड्स असल्यासारखे दिसत आहेत म्हणजे स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत. या एंटायर पार्ट आपण जो ग्रीन कलरमध्ये दाखवतोय हा पार्ट कोणता आहे? स्ट्रायशन्स आहेत म्हणून त्यांना काय नाव दिलं आपण? स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. सो दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रायशन्स बट दे आर अरेंज्ड इन अ पर्टिक्युलर मॅनर और पर्टिक्युलर फॅशन्स. दॅट इज कॉल्ड लाईक द दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डार्क अँड लाईट बँड. इथं पुन्हा टर्म्स येणार आहे. कोणता बँड्स म्हणतो आपण त्याला? लाईट अँड डार्क बँड्स. याच डायग्रामला मी जे सिंगल मसल्स पाहिलं तर या सिंगल मसल्समध्ये या ठिकाणी हा पार्ट्स ज्याला आपण काय म्हटलं? स्ट्रायशन्स. हा झाला बँड्स. या बँडला जर आपण ट्रान्सफर सिंगल थ्रेडमध्ये जर पाहायला गेलं तर हा सिंगल थ्रेड म्हणजे कोण आहे? दॅट इज कॉल्ड लाईक द हा पोर्शन्स ज्यांना म्हटलं आपण दॅट इज नोन एज द बँड्स. आणि हा कुठला बँड्स आहे? याला म्हटलं मी डार्क बँड. नाव अनदर वन. या ठिकाणी परत हा बँड्स प्रेझेंट आहे ज्याला अल्टरनेटिव्ह मॅनर्समध्ये म्हटलं स्ट्रायशन्स म्हटलं तर कोणता बँड झाला? हा
दॅट इज कॉल्ड लाईक द कोणता बँड म्हटलं डार्क बँड्स. तर हा ही परत कोण झाला डार्क बँड्स. सो डार्क बँड्स इज ऑल्सो नोन ॲज द या पार्टला आपण असं नाव दिलं ए बँड. And in between these two dark band the portions is present where the light regions are formed, so that is known as the या पार्टला काय म्हणायचं I band. So how many bands are present in the skeletal muscular tissue? Two types of band they are present in the alternate fashions, that is called as the हा झाला dark band आणि हा झाला dark band. In between these two dark band the light band is present. एकाच muscular tissue आपण जर sections पाहिला तर या sections मध्ये यांना कोणता बँड्स म्हटलं आपण डार्क बँड. डार्क बँड इज ऑल्सो नोन ॲज द त्यालाच नाव देतो आपण डार्क बँड इज ऑल्सो नोन ॲज द ए बँड. डार्क बँड इज ऑल्सो नोन ॲज द ए बँड. ए बँडचा लॉंग फॉर्म एन आयसोट्रॉपिक बँड. कोणता बँड म्हणतो आपण एन आयसोट्रॉपिक. आणि आय बँडला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक द आयसोट्रॉपिक बँड्स. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आय बँड इज ऑल्सो नोन ॲज द आयसोट्रॉपिक बँड अँड डार्क बँड इज ऑल्सो नोन ॲज द anisotropic band, and these are arranged in a sarcoplasm of each skeletal muscular tissue, and due to the presence of that band it look like the striations. म्हणून NCERT मध्ये एक इमेज मध्ये शब्द दिला पहा. या नावाला काय दिलं इथं दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रायशन्स. मग स्ट्रायशन्स असणारा टिश्यूला आपण काय म्हणणार striated muscular tissue which is also known as the striped muscular tissue. Now another one, याचं परत एक नाव पाहिलं आपण काय म्हटलेला दॅट स्केलेटल मस्क्युलर टिश्यू विच इज ऑल्सो नोन ॲज द व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू. कोणता टिश्यू म्हटलं व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू बिकॉज दिस टिश्यू विच हॅविंग द अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. ॲबिलिटी कशी असते अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. म्हणजे ज्यावेळेस मुवमेंट करायची आहे किंवा लोकोमोशन्स करायचं आहे किंवा मस्क्युलर टिश्यूची जी मुवमेंट आहे ही कशी असते आपली अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. दॅट्स वाय त्याला काय म्हटलं होतं आपण व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू. सो दिस स्केलेटल मस्क्युलर टिश्यूचे सिनोनिम चारही नाव लक्षात ठेवा. पहिला बोन लाइटाचे म्हणून स्केलेटल मस्क्युलर टिश्यू. स्ट्रायशन्स आहेत म्हणून स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू त्याचं दुसरं नाव स्ट्राइप्ड मस्क्युलर टिश्यू. अँड दे हॅव्हिंग द अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन ॲज द व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू. पा याचं ॲक्च्युअल फंक्शन्स आपण पाहिलेलं आहे की मेन मस्क्युलर टिश्यूचं फंक्शन्स काय दे हॅव्हिंग द ॲबिलिटी कॉन्ट्रॅक्टिबिलिटी एक्सायटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. तर हे सर्व फंक्शन्स आपल्याला लोकोमोशन्स आणि मुवमेंट्समध्ये डिटेल्स पाहिजेत. पण या ठिकाणी जो स्केलेटल मस्क्युलर टिश्यू आहे यांच्यातला मेन जर हाच पार्ट्स आपण एनलार्ज करून पाहिला ॲक्च्युअल आपण हा जर आपण लाईट मायक्रोस्कोपमध्ये किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर हा आपल्याला अशा स्ट्रायशन्स दिसतात. पण इच मसल्स फायबर एक मसल्स फायबर जर आपण एनलार्ज केलं तर त्यांच्यातले जे मेन बँड्स आहेत ज्यांच्यामध्ये ॲक्टिन आहे मायोसिन आहे मायोफिब्रिल्स आहेत सार्कोमियर आहे एच लाईन आहे झेड लाईन आहे एम लाईन आहे. तर या सर्व पार्टचं मेन स्ट्रक्चर लक्षात यायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचं फंक्शन्स लक्षात येईल. तर तोच पार्ट्स आपण जर डायग्रामॅटिकली काढला तर सुरुवातीला पहा एक मसल्स फायबर घेतोय मी इथं. हा मसल्स फायबर आहे ज्यांना आपण लिमिटिंग मेम्ब्रेन असं म्हटलं. दॅट लिमिटिंग मेम्ब्रेन इज नोन ॲज कोणतं मेम्ब्रेन म्हटलं आपण याला करेक्ट मसल्स फायबरचं नाव मायोसाइट्स. मायोसाइट्सचं लिमिटिंग मेम्ब्रेन सार्कोलेमा. याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक ॲक्च्युअल हा कोण आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि याच प्लाझ्मा मेम्ब्रेनला सार्कोलेमा काय म्हटलं मी सार्कोलेमा. सो सार्कोलेमा इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज एनक्लोज्ड द फ्लुइड. यांच्यामध्ये जो फ्लुइड असतो या फ्लुइडला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक द म्हणजेच कोण आहे सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझमला या ठिकाणी शब्द वापरतो आपण सार्कोप्लाझम. तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. सिंगल कोण आहे मसल्स फायबर. सिंगल मसल्स फायबरचं लिमिटिंग मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे कोण सार्कोलेमा. सार्कोलेमाच्या मध्ये जो फ्लुइड असतो त्याचं नाव सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे कोण सार्कोप्लाझम. and that sarcoplasm which contain the many fine fibrils, that fibrils is known as the myofibrils. यांच्यामध्ये कोणता टर्म चालता मायोफिब्रिल्स. सो इच मायोफिब्रिल्स विच इज फॉर्म्ड बाय द टू स्ट्रक्चरल प्रोटीन दॅट इज कॉल्ड लाईक द कोण म्हणतो आपण त्यांना ॲक्टिन अँड मायोसिन. तर पार्ट लक्षात ठेवा. पा या ठिकाणी ज्याला स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट म्हणतो आपण तो असतो सार्कोमियर.
स्केलेटल मस्क्युलर टिश्यूचं जी कॉन्ट्रॅक्टिबिलिटी आहे, यांचं जे स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे, त्या फंक्शनल युनिटला काय म्हणतो आपण, सार्कोमियर. अँड दॅट पार्ट इज प्रेझेंट बिटवीन द टू ॲडजसंट झेड लाईन. कुणामध्ये प्रेझेंट असतो, दॅट पार्ट और पोर्शन्स और रिजन्स और डिस्टन्स प्रेझेंट बिटवीन द टू सक्सेसिव्ह झेड लाईन, दॅट पार्ट इज नोन एज द सार्कोमियर अँड विच इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ दॅट मस्क्युलर टिश्यू ऑर मायोफिब्रिल्स. तर तो आपण सार्कोमियर्स पाहतोय. यांच्यामध्ये जर आपण हा एक पार्ट्स लाईनमध्ये सेपरेट्स केला, फॉर एक्झाम्पल आपण याला झेड लाईन असं म्हटलं, या झेड लाईनला ज्या ठिकाणी आपण हा पोर्शन्स दाखवतोय, कोणती लाईन आहे, हा दॅट इज कॉल्ड लाईक द झेड लाईन. इथं मी नाव देतो याला झेड लाईन. नाव इन बिटवीन द टू झेड लाईन, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दोन पोर्शन्स दाखवावे लागतील, या ठिकाणी परत मी एक झेड लाईन घेतोय. टू सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मध्ये येणारा पोर्शन्स म्हणजे कोण, सार्कोमियर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द, याला काय म्हटलं मी, झेड लाईन. सो दॅट इज अगेन नो झेड, इथं नाव लिहितो झेड लाईन. टू सक्सेसिव्ह झेड लाईन मधला जो पोर्शन्स आहे, या पोर्शन्सला काय म्हटलं, सार्कोमियर. बट ॲक्च्युअल या ठिकाणी सेक्शन्समध्ये हा पोर्शन्स इकडं असेल, हा सेक्शन्स मायोसाइटचा आहे. बट दिस झेड लाईन विच सराउंड्स किंवा टू having the thin filaments, that is called like the actin filament. यांच्यामध्ये thin filaments present असते. या ठिकाणी मी तर thin filament टू साईडनं दाखवत आहे. जे स्ट्रक्चर आहे ते चांगलं समजून घ्यायचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स बिलकुल विचारला जातो. बरेचसे जण कन्फ्युजन होत आहे की झेड लाईन कशाला म्हणालेत, एम लाईन काय आहे, तर पोर्शन्स डायग्रॅमॅटिकली समजून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला कोणता पोर्शन्स दाखविला, एक सिंगल मायोसाइट सेल घेतली, सेलच्या मध्ये कोणता पोर्शन्स घेतला, झेड लाईन. दोन झेड लाईनच्या आउटर साईडला आणि एक्सटर्नल साईडला मी पोर्शन्स काढतोय. दॅट पार्ट्स इज नोन ॲज, या पार्टला कोणतं म्हणलं आपण, थिन फिलामेंट. कोणती फिलामेंट आहे, थिन फिलामेंट. हा जो पोर्शन्स आहे याला मी नाव दिलं, दॅट इज कॉल्ड लाईक द ॲक्टिन. काय म्हटलं मी, ॲक्टिन. दोन्ही झेड लाईनला याही साईडनं कोण पार्ट प्रेझेंट आहे, ॲक्टिन प्रोटीन्स प्रेझेंट आहे. मग ॲक्टिन प्रोटीन इज प्रेझेंट ऑन बोथ साइड्स ऑफ झेड लाईन. झेड लाईनच्या दोन्ही साईडला कोणतं प्रोटीन प्रेझेंट आहे, थिन स्ट्रक्चरल ॲक्टिन प्रोटीन. आणि या ॲक्टिन प्रोटीनच्या मिडलमध्ये येतं पुन्हा मायोसिन. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ॲक्टिन प्रोटीन आणि मायोसिन हे दोन्ही पार्ट्स कुणामध्ये प्रेझेंट आहेत, सार्कोमियर. हा पोर्शन्स कोणता झाला, ॲक्टिन. म्हणजे या डायग्राममधील हा पार्ट्स हा पार्ट्स कोणता आहे, दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रायशन्स. स्ट्रायशन्सला कोणता बँड म्हटलं, डार्क बँड. डार्क बँड म्हणजे कोणता असतो, ए बँड. ए बँडचं नाव काय असतं, एनआयसोट्रॉपिक. ए बँडच्या नंतर मध्ये हा जो लाईट पोर्शन्स आहे, हा लाईट पोर्शन्स म्हणजे कोणता आहे, दॅट इज कॉल्ड लाईक द ॲक्टिन. म्हणजेच हा कोणता पार्ट झाला, ॲक्टिन. म्हणजे हा झाला आय बँड. कोणता बँड आहे, आय बँड. दॅट इज कॉल्ड लाईक द लाईट बँड, आयसोट्रॉपिक बँड, किंवा त्याला म्हटलं लाईट बँड, विच हॅव्हिंग द प्रोटीन दॅट इज कॉल्ड लाईक द ॲक्टिन. अँड दॅट ॲक्टिन इज प्रेझेंट ऑन द बोथ साइड्स ऑफ, कुणाच्या साईडनं आहेत, झेड लाईन. दोन झेड लाईन काढलेल्या आहेत. यांच्यानंतर यांच्यामध्ये जो डार्क पोर्शन्स आहे, इन बिटवीन यांच्यामध्येच या ठिकाणी एक पार्ट दाखवतो आपण जो थिक आहे. मग थिक स्ट्रक्चरल प्रोटीनपासून तयार होतं, आणि थिक स्ट्रक्चरल प्रोटीनपासून हा जो तयार झालेला पार्ट्स आहे ज्याला म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द मायोसिन. ॲक्टिनच्या नंतर कोणतं स्ट्रक्चरल प्रोटीन असतं, मायोसिन. कम्पॅरेटिव्हली डायग्राममध्ये तुम्ही पाहतायत, थिन कोणता आहे, थिन जो असतो तो ॲक्टिन, जो थिक आहे तो मायोसिन. मग हा पार्ट्स कोणता झाला, या पार्टला म्हटलं आपण मायोसिन. हा टोटल एंटायर पार्ट मी दाखवलेला. लक्षात ठेवायचं, दॅट पार्ट इज नोन एज द मायोसिन. मायोसिन इज द थिक विच इज प्रेझेंट इन द सार्कोमियर इन बिटवीन द टू झेड लाईन इन ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग कुणाचे आहे, ॲक्टिन प्रोटीन. मग ॲक्टिन प्रोटीन आणि मायोसिन ॲक्च्युअल मूवमेंट करताना ज्यावेळेस आपण स्लायडिंग थेअरी पाहणार आहात, त्यावेळेस या दोघांमध्ये एच लाईन एम लाईन यांच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्शन्स आहे, किंवा जो आपण आय बँड आणि
ए बँड यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिबिलिटी फंक्शन्स पाहणार आहेत, त्यावेळेस या सगळ्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला पार्ट लक्षात ठेवा, हा जो पोर्शन्स आहे या पूर्ण पोर्शन्सला इथून मी हा डॉटेड करून घेतला, हा पार्ट्स आहे. तर या एंटायर पार्टला या ठिकाणी नाव देऊ आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द मायोसिन. कोणता पार्ट्स आहे हा? मायोसिन. अँड विच इज ऑल्सो नोन ॲज द, कोणता बँड आहे? ए बँड. म्हणजे ज्यांना काय म्हणतो आपण? डार्क बँड. दोघांमध्ये इथं जर हा पोर्शन्स पाहिला तर हा कसा आहे? लाईट आहे. हा पोर्शन लाईट आहे. लाईटच्या मध्ये कोणता पोर्शन्स आला? डार्क. म्हणजेच एक डार्क पुन्हा लाईट पुन्हा डार्क पुन्हा लाईट. याच वेळेस याचं सेक्शन्समध्ये जर डिटेल स्ट्रक्चर पाहताना पाहिला तर इथं सुरुवातीला कोण आल्या? झेड लाईन. झेड लाईनच्या मध्ये हा पोर्शन्स कोणता आला? हा कम्प्लीट, ज्याला काय म्हटलं? लाईट बँड. पण लाईट बँडच्या मध्ये स्लाइडली पोर्शन्स हा ओव्हरलॅप्ड पार्ट्स आहे. हा इथून इथपर्यंतचा ओव्हरलॅप्ड, हा इथून इथं ओव्हरलॅप आहे. म्हणजे कंपॅरिझन जर केला तर इथं हा डार्क आहे, त्यांच्यानंतर हा थोडासा पोर्शन्स आला तर हा कसा असेल? मोर डार्क असेल ॲज कम्पेअर टू इथं. या दोघांचा रिजन जर पाहिला, इथून हा पोर्शन्स, इथून हा जर पोर्शन्स आपण पाहिला तर पार्ट प्रेझेंट बिटवीन द, कुणामध्ये पार्ट प्रेझेंट आहे? द मायोसिन प्रेझेंट बिटवीन द टू ॲक्टिन प्रोटीन. दोन ॲक्टिन प्रोटीनच्या मध्ये जेवढा पोर्शन्स हा फक्त कोण आहे? मायोसिनचा आहे. याच मायोसिनच्या प्रोटीनला या ठिकाणी एच झोन असं म्हणतात किंवा याला एच बँड असं म्हणतात. नाव लक्षात ठेवा. हा पार्ट कोणता? ॲक्टिन. हा कोणता? मायोसिन. ॲक्टिन आणि मायोसिन इथं आहे. पुन्हा इथं कोण आहे? ॲक्टिन. म्हणजे ॲक्टिन, मायोसिन, ॲक्टिन यांच्यामध्ये जेवढा ओव्हरलॅपिंग हा पार्ट आहे जो मायोसिनचा, याच्याशिवाय जो पार्ट फक्त मध्ये कुणाच्या आहे? बिटवीन द ॲक्टिन, ॲक्टिनच्या मध्ये. म्हणजेच या ठिकाणी हा ॲक्टिन, हा ॲक्टिन, इथून मध्ये येणारा एवढाच मायोसिन हा जर घेतला त्याला काय म्हणायचं? एच झोन. सो व्हॉट इज द एच झोन? H zone is the region of myosin which is present between the two actin protein or two light band. जेवढा लाईट बँडच्या मध्ये डार्क पोर्शन्स आहे जो फक्त मायोसिन तयार झालेला आहे, एवढ्याच पोर्शन्सला काय म्हणायचं? एच झोन. सो एच झोन विच हॅव्हिंग द ओनली मायोसिन प्रोटीन. बट ज्यावेळेस तुम्ही असं म्हटलं जाईल बिटवीन द टू झेड लाईन, दोन झेड लाईनच्या मध्ये ॲक्टिन असतं की मायोसिन असतं? तर दोन्ही पार्ट्स आहेत, ॲक्टिन पण आहे मायोसिन पण आहे. कारण इथं हा ॲक्टिन झाला, हा मायोसिन. कुणाच्या मध्ये आहे? झेड लाईन. झेड लाईनच्या मध्ये हा ॲक्टिन, हा मायोसिन. मग झेड लाईनच्या मध्ये कोणते दोन असतात? ॲक्टिन आणि मायोसिन. पण ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल इन झेड लाईन बिटवीन द टू ॲक्टिन, ॲक्टिनच्या मध्ये जर सेपरेट फक्त मायोसिन विचारलं तर मायोसिन म्हणजे कुणामध्ये असतं? एच झोन. सो एच झोन इज द पार्ट्स ऑफ डार्क बँड where only myosin protein is present and these are the thick in nature. Now at the middle or at the center of H zone or at the center of myosin protein where another one line is present. यांच्यामध्ये एक मार्क्ड करणारी एक लाईन्स असते, ज्या लाईनला आपण इथं नाव देतो that is called like the Z line. सॉरी, झेड लाईन कुठं आहे? झेड लाईन दोन डार्क लाईनच्या मध्ये आहे, याला म्हणतो आपण एम लाईन. या ठिकाणी मी इथं नाव लिहितो एम लाईन. So M line is the parts present in the middle of myosin protein. Myosin प्रोटीनच्या सेंटर मध्ये जो परत एक स्ट्राइप्ड पार्ट्स आहे, लाईन आहे, ज्या लाईनला काय म्हणतो आपण? एम लाईन. परत एकदा कन्फ्युजन नको. दोन झेड लाईनच्या मध्ये कोण आहे? ॲक्टिन आणि मायोसिन. ॲक्टिन कोणत्या साईडला आहे? झेड लाईनच्या दोन्ही साईडनं आहे. मग झेड लाईनच्या दोन्ही साईडनं असणाऱ्या ॲक्टिन. पण जर आपण दोन झेड लाईनच्या मध्ये पोर्शन्स पाहिला तर यांच्यामध्ये ॲक्टिन आणि कोण आहे? मायोसिन. ॲक्टिन कसं असतो? थिन. मायोसिन कसं आहे? थिन. मग दोघांच्या मध्ये जर पार्ट्स पाहिला, दोन ॲक्टिनच्या मध्येच फक्त मायोसिनचा विचार केला तर याला काय म्हणायचं? एच झोन. सो एच झोन इज द पार्ट्स ऑफ मायोसिन विच इज प्रेझेंट बिटवीन द टू ॲक्टिन. दोन ॲक्टिनच्या मधला जेवढा पोर्शन्स आहे यांनाच फक्त म्हणायचं एच लाईन. आणि एच लाईनच्या मध्ये जो सेंटरमध्ये येणारा पार्ट्स आहे त्या पार्टला काय म्हणायचं? दॅट इज नोन एज द एम लाईन. किंवा सरळ सरळ शब्द लक्षात ठेवा. हा पार्ट कोणता आहे? आय बँड आहे. आय बँडच्या मिडलमध्ये कोणती लाईन आहे? झेड लाईन. करेक्ट आहे. म्हणजेच जो लाईट बँड आहे त्या लाईट बँडच्या मध्ये जी लाईन आहे त्याला झेड लाईन. त्यांच्यानंतर हा डार्क बँड आहे आणि या डार्क बँडच्या मध्ये जी लाईन आहे या लाईनला म्हटलं एम लाईन. याच रिजन्समध्ये पहा, इथं हा कोणता?
डार्क बँड आहे, या डार्क बँडच्या मिडलमध्ये, या डार्क बँडमध्ये जर मी ही मिडल लाईन्स दाखवली, मग डार्क बँडमध्ये मिडल लाईनला काय नाव देतो आपण, यम लाईन. आणि जो हा लाईट बँड आहे, या लाईट बँडच्या मिडलमध्ये जर मी लाईन दाखवलं तर यांना काय म्हणणार मी, झेड लाईन. लक्षात येईल आहे, लाईट बँडच्या मिडलमध्ये ही आली लाईन झेड लाईन आणि डार्क बँडच्या मिडलमध्ये आली यम लाईन. तर यम लाईन, झेड लाईन, एच झोन हा पार्ट सर्व लक्षात ठेवायचा. नाव दॅट इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ, कुणाचा पार्ट्स आहे हा, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ इच मसल्स फायबर. स्केलेटल मस्क्युलर टिश्यू, त्यातले एक मसल्स फायबर घेतला ज्यांच्यामध्ये लाईट अँड डार्क बँड दाखवलं, त्यांनाच एनलार्ज केलं आपण. एनलार्ज केल्यानंतर हा जो लाईट रिजन्स आहे त्या लाईट रिजन्समध्ये ही झेड लाईन घेतला. त्यानंतर यांच्यामध्ये कोणता आहे, डार्क बँड. डार्क बँडमध्ये कोण आहेत, ॲक्टिन मायोसिन. त्यांच्यानंतर डार्क बँडच्या मध्ये कोण घेतला, यम लाईन. तर इथं तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल, यम लाईन इज प्रेझेंट ॲट द सेंटर, कुणाचे आहे, करेक्ट, डार्क बँड. डार्क बँडमध्ये कोणतं स्ट्रक्चरल प्रोटीन असतं, मायोसिन. लाईटमध्ये कोण आहे, ॲक्टिन. मग ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल, मसल्स फायबर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन्स करतं किंवा कॉन्ट्रॅक्टिलिटी फंक्शन्स करतं, त्यावेळेस यांच्यामध्ये परत अजून वर्ड्स येतात, द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑर एक्सायटिलिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑफ द पार्ट दॅट इज कॉल्ड लाईक द सार्कोमियर. पोर्शन्स पाहता, हा जो झेड लाईनचा पार्ट्स आहे म्हणजे ही झेड लाईन, या झेड लाईन पासून हा पोर्शन्स, या झेड लाईन पासून हा पोर्शन्स जो प्रेझेंट आहे या पार्टला म्हणायचं सार्कोमियर. काय म्हटलं मी, सार्कोमियर, द डिस्टन्स और द पार्ट प्रेझेंट बिटवीन द टू सक्सेसिव्ह झेड लाईन. दोन सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मधला जेवढा डिस्टन्स आहे, जेवढा पार्ट्स आहे, त्या पार्टला काय म्हणायचं, सार्कोमियर. So sarcomere is the structure and functional or fundamental unit of myofibril, or myofibril is the component of skeletal muscles. म्हणजे skeletal muscleच्या structure and functional unit मध्ये जर कोण functional unit म्हटलं तर ज्याचं नाव काय आहे, sarcomere. So first of all, what is the sarcomere? Sarcomere is the distance present between the two Z line. What is meant by Z line? Z line is the middle parts of light band. What is a light band? Light band is also known as the I band. What is meant by I band? I band is also known as the isotropic band, and A band is also known as the anisotropic band. And due to the presence of light and dark band, that's why the name is known as the striated muscle. Striations present आहेत, bands present आहेत. मग यांचाच एनलार्ज स्ट्रक्चर पाहिला तर दू झेड लाईनच्या मध्ये जो पार्ट्स आहे त्याला काय म्हटलं, सार्कोमियर. ॲक्च्युअली या सार्कोमियर्समध्ये जर सेंटरमध्ये हा पार्ट्स पाहिला आपण, यांच्यामध्ये जर इंटरनल स्ट्रक्चर परत पाहिला तर सेंटरमध्ये असा हा मायोसिन प्रोटीन असतो. कोणता प्रोटीन म्हटलं, मायोसिन. आणि या मायोसिनच्या सराउंडेडला हा ॲक्टिन 1 2 3 4 5 6. एक जर हा आपण मायोसिन घेतला सेंटरमध्ये तर मायोसिन इज सराउंडेड बाय द 6 ॲक्टिन प्रोटीन. 100% लक्षात ठेवायचं, सेंटरमध्ये कोणता प्रोटीन आहे, मायोसिन. सराउंडेड बाय द कोण आहे, 6 ॲक्टिन. जर आपण यांच्यामध्ये परत एक मायोसिन्स घेतला, या ठिकाणी मी हा मायोसिन्स इथं परत एक घेतला तर या मायोसिनच्या सराउंडिंगला इथं 1 2 ऑलरेडी आहेत, 3 4 5 आणि 6 हे कोण झाले, या ठिकाणी ॲक्टिन प्रोटीन. परत मी एक मायोसिन घेतला, या ठिकाणी एक मायोसिन घेतला तर या मायोसिनच्या सराउंडेडला 1 2 3 ऑलरेडी आहेत, 4 5 अँड 6. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ, कुणाचं स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल्स. म्हणजेच इथं तुम्हाला असं सांगता येईल की 1 मायोसिन सराउंडेड बाय 6 ॲक्टिन प्रोटीन. 1 सार्कोमियरच्या मध्ये हा जो पार्ट्स प्रेझेंट आहे याला कोणता पार्ट्स म्हटला, दॅट इज नोन एज द मायोसिन. आणि याच्या सराउंडेडला जो आहे यांना काय म्हटलं आपण, ॲक्टिन. आणि यांचं जर आपण नेचर पाहिलं तर 1 मायोसिन सराउंडेड बाय द काय म्हणतो आपण त्याला, 6 ॲक्टिन. कधी कधी त्याला असाही टर्म वापरला जातो, चांगलं बारकाईने लक्ष द्या. सेंटरमध्ये इथं जर हा मायोसिन घेतला, एकच मायोसिन घेतला, मी मुद्दाम कलर बदलतोय हा जर मायोसिन असेल तर इथं असंही टर्म कधी कधी येतं, 1 ॲक्टिन सराउंडेड बाय 3 मायोसिन.
हा शब्द चांगला लक्षात घ्या. इथं हा सिंगल मायोसिन जर सिंगल ॲक्टिन जर कन्सिडर केला तर सिंगल ॲक्टिनच्या सराउंडेडला हे 3 कोण आहेत मायोसिन. तर हा पार्ट्स पुढे आपल्याला डिटेल्समध्ये गेल्यानंतर स्टडी करायचा आहे. पण ॲक्च्युअल तुम्हाला स्केलेटल मसलचे कोणकोणते कॅरेक्टर लक्षात ठेवायचे ते पहा. फर्स्ट, स्केलेटल मस्क्युलर टिश्यू इज द टाइप ऑफ मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू ओरिजिन कोणतं मिसोडर्मल. सो स्केलेटल मस्क्युलर टिश्यू इज ऑल्सो नोन एज द वॉलंटरी मस्क्युलर टिश्यू बिकॉज दे हॅव्हिंग द अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. नेक्स्ट वाक्य, स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ स्ट्रायशन्स. स्ट्रायशन्सलाच काय म्हटलं स्ट्रायपडं ते कुणामुळे असतात. लाईट आणि डार्क बँड ते कुणावर असतात मायोफिब्रिल कुणामध्ये असतात इच मसलचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर मस्क्युलर टिश्यूला जो एक्सटर्नल कव्हरिंग आहे किंवा एक्सटर्नली जो मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनचं नाव प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणायचं सार्कोलेमा. एनक्लोजिंग कोण आहे दॅट इज कॉल्ड लाईक द सायटोप्लाझम. याच्यामध्ये आपण दाखवले नाही आहे हे जर स्ट्रक्चर आपण सायटोप्लाझम यांच्यामध्ये दाखवला तर सायटोप्लाझम हा पा यांच्यामध्ये हा फ्लुइड आहे ज्या फ्लुइडला काय म्हटलं आपण सेलच्या मध्ये असणारा सायटोप्लाझम. परत आपण एक शब्द पाहिला होता पा न्यूक्लियस किती असतात त्यांच्यामध्ये मेनी न्यूक्लियस आहेत. मग या ठिकाणी आपण जर न्यूक्लियसचा पार्ट दाखवला तर न्यूक्लियस कुठं असतील यांच्यामध्ये. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे मल्टी न्यूक्लिएटेड. म्हणजेच या ठिकाणी पहा इथं जर हा पार्ट दाखवला आपण दॅट इज कॉल्ड लाईक द मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूक्लियस present towards the cytoplasm किंवा scattered inside the sarcoplasm. So this is called like the sarcoplasm, that is called like the nucleus. परत आम्ही यांच्यामध्ये पाहिलं होतं पहा काय नाव दिलं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इमॅजिन करा हा पार्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आहे आणि हा जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल त्याला काय नाव देतो आपण पाहिलं आपण दॅट इज कॉल्ड लाईक द हा कोण आहे ER. पण ॲक्च्युअल ERला काय म्हणतो आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नाव अनदर वन सेल ऑर्गेनेल बद्दल आपण चर्चा केली होती. कोणता सेल ऑर्गेनेल करेक्ट मायटोकॉन्ड्रिया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा मायटोकॉन्ड्रिया आहे ज्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण सांगितलं मायटोकॉन्ड्रिया हा कोणता पार्ट्स आहे मायटोकॉन्ड्रिया and mitochondria present inside the sarcoplasm of muscular tissue. At that time the name is known as the यालाच काय म्हणतो आपण सार्कोसोम्स. विसरायचं नाही सार्कोसोम्स इज द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इनसाइड द कोणत्या टिश्यू मध्ये असतो मस्क्युलर टिश्यू. नाउ दॅट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ स्केलेटल मसल दॅट इज कॉल्ड लाईक द सार्कोमियर. तर इथं तुम्हाला पुन्हा एक आठवण करून देतोय की यांच्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये प्रत्येक 3 ते 4 स्टेटमेंट दिलेत. त्यांच्यामध्ये ट्रोपोमायोसिन आहे ट्रोपोनिन आहे. मग हे जे प्रोटीन्स आहेत या प्रोटीनला ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण स्लायडिंग थेरी पाहणार आहात त्यावेळेस हे सर्व वाक्य पुन्हा येणार आहेत. तर इथं तुम्हाला फक्त लास्ट स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. स्केलेटल मसल्स कुणाला म्हणायचं स्केलेटल मसल्समध्ये कोणता सायटोप्लाझम आहे त्यांच्यामध्ये कोणते स्ट्रायशन्स आहेत लाईट बँड कुणाला म्हणायचं डार्क बँड कुणाला म्हणायचं त्यात ॲक्टिन प्रोटीन कोणतं असतं मायोसिन प्रोटीन कोणतं आहे झेड लाईन कशाला म्हणतात 2 झेड लाईन मधल्या पोर्शन्सला काय म्हणायचं. त्यानंतर ॲक्टिन हे कशापासून तयार ॲक्टिन हे जे आहे तो लाईट आहे की डार्क आहे मायोसिन कोण आहे. मग मायोसिन प्रोटीन मध्ये सेंटर मधली जी लाईन आहे त्या लाईनचं नाव काय हे सगळे MCQs पा. याच्यातलं MCQs मधला स्केलेटल मस्क्युलर टिश्यू इज ऑल्सो नोन ॲज करेक्ट स्ट्रायटेड नाव असेल किंवा त्याचं नाव स्ट्रायप्ड असेल किंवा वॉलंटरी असेल आणि तिन्ही असेल तर ऑल ऑफ दिस. हा पहिला MCQ. दुसरा स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यूचं नेचर न्यूक्लिएटेड की मल्टी न्यूक्लिएटेड. तिसरा MCQ त्याच्यावरला स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यूमध्ये कोणत्या टाईपचे बँड असतात लाईट बँड डार्क बँड बोथ A and B नन ऑफ दिस. आन्सर काय असेल बोथ A and B. कोणते असतात लाईट आणि डार्क बँड. मग लाईट आणि डार्क बँड असतील तर लाईट बँडला काय म्हणतात आयसोट्रॉपिक बँड त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणायचं आय बँड. जो डार्क बँड आहे त्याला काय म्हणायचं ए बँड. ठीक आहे. त्यांच्यानंतर झेड लाईन कुणाच्या सेंटरला असते लाईट बँड. मग एम लाईन कुणाच्या सेंटरला असते मायोसिनच्या म्हणजेच कोणता H झोन. मग H झोन मध्ये ॲक्टिन असतं की मायोसिन असतं ओनली मायोसिन. मग ज्यावेळेस तुम्ही सार्कोमियर्स म्हणतात तर इन बिटवीन सार्कोमियर हा पोर्शन्स कुठं आहे इन बिटवीन द 2 झेड लाईन. मग सार्कोमियर मध्ये ॲक्टिन प्रोटीन असतं की मायोसिन दोन्ही असतं. मग एक पार्ट तुम्हाला इथं परत लक्षात ठेवायचा आहे व्हॉट इज सार्कोमियर विच कंटेन द मायोसिन. कोणता आहे कम्प्लीट पार्ट्स ऑफ मायोसिन अँड हाफ ऑफ इच. दोघांचाही कसा असेल
each half of ॲक्टिन हा कंप्लीट पार्ट म्हणजे एक कंप्लीट मायोसिन आणि दोन्हींचा हाफ कोण असेल ॲक्टिन एवढा पोर्शन्स म्हणजे कोणता असेल सार्कोमियर. सो सार्कोमियर विच कंटेन द कंप्लीट मायोसिन अँड इच हाफ ऑफ द लाईट बँड बिटवीन द इनसाइड द टू झेड लाईन दॅट पार्ट इज नोन एज द सार्कोमियर. तर या ठिकाणी आपला कंप्लीट स्केलेटल मस्क्युलर टिश्यू हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. यांच्यामधलं ट्रोपोमायोसिन ट्रोपोनिन हे जे पार्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट लोकोमोशन्समध्ये डिटेल्स पाहणार आहात. तर सार्कोमियर पर्यंतचा पार्ट्स लक्षात ठेवायचा आहे. हा जो पार्ट्स आपण डिस्कस केलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आता जो आपण डिस्कस केला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू और दॅट इज कॉल्ड द स्केलेटल मस्क्युलर टिश्यू. दोन्ही नाव एकच स्ट्रायटेड मसल्स फायबर किंवा स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू. ज्यांच्यामध्ये आपण जर बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू मध्ये कोण प्रेझेंट आहेत स्ट्रायशन्स. नाव these are seen attached to the bone in head, trunk and limb regions. आपण नोट्स मध्ये पाहिलं तर नोट्स मध्ये यांचे लोकेशन्स दिले आहेत. these are mostly found in कोणत्या रिजन्स मध्ये असतात. these are present in the limbs मध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर कुठे प्रेझेंट आहेत द रिजन्स ऑफ फॅरेक्सच्या रिजन्स मध्ये प्रेझेंट आहेत. ऑलरेडी दे आर प्रेझेंट इन द अजून कोणत्या रिजन्स मध्ये प्रेझेंट आहेत पहा सराउंडिंग जो आपण टंग रिजन्स मधलं बॉडी वॉल्स म्हटलं किंवा बिगिनिंग ऑफ द इसोफॅगस मोस्टली दीज आर प्रेझेंट इन द व्हेरियस रिजन. नाव दे आर ऑल्सो कॉल्ड एज द स्केलेटल मसल्स. तर लोकेशन लक्षात ठेवा स्केलेटल मस्क्युलर टिश्यू मोस्टली फाउंड इन द व्हेरियस रिजन. दीज आर वर्कआउट द स्केलेटल मसल अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. विल पॉवर आहे त्यांच्यामुळे आपण त्याला काय नाव दिलं व्हॉलंटरी मसल्स. तर दोन वाक्य लक्षात ठेवायचं मस्क्युलर टिश्यूज दीज आर प्रेझेंट इन द मस्क्युलर मधील स्केलेटल मस्क्युलर टिश्यू फाउंड इन द लिम्स बॉडी वॉल टंग फॅरेक्स अँड बिगिनिंग ऑफ द इसोफॅगस. नाव दीज आर ऑल्सो मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर दे हॅव्हिंग द अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर हेन्स ऑल्सो नोन एज द त्याला काय नाव आपण व्हॉलंटरी मसल्स. याच्यानंतर पाहिलं आपण व्हॉलंटरी मसल्स मधील ज्या स्ट्रक्चर्स पाहायला आपण लाईट मायक्रोस्कोप मध्ये स्टडी केलं दॅट स्ट्रायशन्स मसल शोज द प्रेझेन्स ऑफ क्रॉस स्ट्रायशन्स इन द फॉर्म ऑफ लाईट अँड डार्क बँड. जेव्हा आपण हा मस्क्युलर टिश्यू कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये किंवा लाईट मायक्रोस्कोप मध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला यांच्यामध्ये दोन अल्टरनेटिव्ह बँड पाहायला मिळतात. एकाला म्हणतो आपण लाईट बँड आणि दुसरा डार्क बँड आणि या दोघांना मिळून काय नाव दिलं आपण क्रॉस स्ट्रायशन्स. नाव दे आर ऑल्सो कंटेन द लार्ज नंबर ऑफ पेरिफेरल प्लेस्ड न्यूक्लियाय म्हणजे त्यांच्या न्यूक्लियाय सेंटरला नसतात दे आर प्रेझेंट टुवर्ड द पेरिफेरी. नाव दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बंडल्स. इमेज मध्ये एक पार्ट तुम्हाला पाहायचा आहे सेव्हरल मसल्स फायबर. सेव्हरल मसल्स फायबर म्हणजे मेनी सेल. सेव्हरल मसल फायबर्स आर प्लेस्ड पॅरलल टू वन अनदर अँड आर कनेक्टेड टुगेदर बाय मीन्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर याचा अर्थ लक्षात ठेवा मेनी मसल्स फायबरला बाइंड करणारा पुन्हा एक टिश्यू आहे ज्याला काय नाव दिलं कनेक्टिव्ह टिश्यू अँड टू फॉर्म द मसल्स बंडल. तर ह्या पार्टला काय म्हणतो आपण मसल्स बंडल. एक मसल्स फायबर दुसरा मसल्स फायबर अशा मेनी मसल्स फायबरचा एक बंडल आहे आणि या मसल्स फायबर बंडलला पुढे आपण नाव पण दिलं होतं दॅट इज कॉल्ड एज द फेसिया. म्हणजेच मसल बंडल्सला एनक्लोजर करणारा पार्ट जो असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण सेव्हरल मसल्स बंडल एनक्लोज्ड बाय द फॅसिया. इच मसल्स फायबर कंटेन लार्ज नंबर ऑफ मायोफिब्रिल्स. कुणाला म्हणतो आपण इच मसल फायबर म्हणजे एका सिंगल सेल मध्ये कोण प्रेझेंट आहे लार्ज नंबर ऑफ मायोफिब्रिल्स विथ द कशामध्ये असतात सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम कुणाला म्हणतो आपण करेक्ट सायटोप्लाझम कन्वर्ट विथ थिक मेम्ब्रेनस शीथ दॅट इज कॉल्ड एज द सार्कोलेमा. सगळे शब्द वेगवेगळे आहेत. सार्कोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम मसल सेल्स म्हणजे एक सिंगल मस्क्युलर टिश्यूचा एक सिंगल सेल मायोफिब्रिल्स ज्यांच्यामध्ये मेनी असतात आणि यांच्यामध्ये जे कंप्लीट शीत आहे त्याला एनक्लोज करणारा पार्ट्स आहे ज्याला काय म्हणतो सार्कोलेमा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. पाहिलं आपण पहा सार्कोप्लाझम यांच्यामध्ये मेनी मायोफिब्रिल्स आहेत पेरिफेरल न्यूक्लियस आहे मध्ये जो लिमिटिंग मेम्ब्रेन आहे त्याला सार्कोलेमा म्हटलं ज्यांच्यामध्ये कंपोज्ड ऑफ लाइपोप्रोटीन किंवा लिपोप्रोटीन्स पासून तयार होतात. नाव these myofibrils are marked by the presence of distinct cross striations म्हणजे मसल्स फायबर मध्ये जे मायोफिब्रिल्स आहेत त्या मायोफिब्रिल्स वर डिफरंट म्हणजे डिस्टिंक्ट क्रॉस ट्रायशन्स म्हणजेच अल्टरनेटली कोण आहेत अरेंज्ड लाईट अँड डार्क बँड्स.
मग या लाईट आणि डार्क बँडलाच आपण जे एनलार्ज करून स्ट्रक्चर पाहिलं, ज्यांच्यामध्ये आपण कोणकोणते पार्ट्स पाहिलं, लाईट बँडमध्ये ॲक्टिन आहे, डार्क बँडमध्ये मायोसिन आहे, त्याच्यानंतर पुन्हा एम लाईन आहे. तर पहा, सो दे आर कॉल्ड लाईक द स्ट्रायटेड मसल्स फायबर. मसल्स फायबरला स्ट्रायटेड का म्हटलं लक्षात आलं. याच्यानंतर जर आपण एनलार्ज पोर्शन्स पाहिला तर एनलार्ज पोर्शन्सला काय नाव दिलं आपण, आय बँड. पहा, दे अलाउड लाईट पास थ्रू अँड सो अपियर लाईट. म्हणजेच जर आपण लाईट मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर इथं स्ट्रायशन्स आहे त्याला डार्क म्हणतात. बिटवीन द टू डार्क इथं आपल्याला कोणताही रिजन लाईट दिसत नाहीये, म्हणजे याच्यातून लाईट पास होते म्हणून आपण याला काय म्हणतात, लाईट बँड. पहा, जर थिक पोर्शन्स असेल तर याच्यातून लाईट पास होईल का, नाहीये, मग त्याला डार्क म्हणा. आणि ज्यांच्यातून डायरेक्ट लाईट पास होते त्यांना काय म्हणायचं, लाईट. म्हणून लाईट मायक्रोस्कोपमध्ये हे दोन बँड्स आहेत, एकाला म्हटलं आपण लाईट बँड, दुसरा डार्क बँड. याच्यानंतर पहा, a narrow dark line in seen in light band is called as the Z line or त्याला क्राउझेस मेम्ब्रेन. आता क्राउझेस मेम्ब्रेन्स का म्हणतात पुढे आपल्याला लोकोमोशन्स मध्ये पाहायचं आहे, किंवा इथे नाव लक्षात ठेवा, झेड लाईन इज ऑल्सो नोन एज द क्राउझेस मेम्ब्रेन. झेड लाईन कुणामध्ये असते, हा पहा, हा डार्क बँड आहे, हा ही डार्क बँड आहे, दोन डार्क बँडच्या मध्ये हा लाईट बँड आहे, लाईट बँडच्या इनर वेट झेड लाईन. मग टू सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मध्ये पार्टला काय म्हटलं आपण, करेक्ट आहे, सार्कोमियर. पा, या लाईट बँडच्या मध्ये एक सेंटर मध्ये लाईन आहे, त्या लाईनचं नाव झेड लाईन. मग बिटवीन द टू झेड ला, आता याच्यानंतर हा पा, हा कोणता पोर्शन्स आहे, डार्क बँड, ज्याला काय नाव दिलं आपण, ए बँड, ज्याचं नाव काय, एन आयसोट्रॉपिक बँड. हा जो पोर्शन्स आहे या पोर्शन्सला म्हणलं आपण डार्क बँड किंवा एन आयसोट्रॉपिक बँड. यांच्यानंतर हेही पाहिलं आपण की एन आयसोट्रॉपिक बँडच्या मध्ये जे सेंटर मध्ये मिडल लाईन आहे त्या मिडल लाईनला काय म्हटलं आपण, करेक्ट, यम लाईन. यम लाईन इज द पार्ट्स ऑफ डार्क बँड और ए बँड. पहा, याच्यानंतर आपल्याला इथं पाहायचं आहे की ऍक्च्युअल हा झोन जो आहे तो एच झोन आहे. कोणता झोन आहे, एच झोन. कारण हा जो डार्क पार्ट पूर्ण दिसतोय आपल्याला, हा पार्ट कोणता आहे, डार्क बँड आहे. पण यांच्यामध्ये इथं हा कोणता लाईन आहे, झेड लाईन. ही कोणती लाईन आहे, झेड लाईन. दोन झेड लाईनच्या मध्ये हा जेवढा डार्क पोर्शन दिसतो आपल्याला हा मायोसिन आहे. पण मायोसिनच्या अल्टरनेट मध्ये पहा, इथं कोणता आहे, ऍक्टिन, पुन्हा मायोसिन, पुन्हा ऍक्टिन. पण एक पोर्शन असं असतो की ज्या ठिकाणी फक्त मायोसिन आहे, एवढ्याच पार्टला आपण काय म्हटलं होतं, करेक्ट, एच झोन. आणि त्या एच झोनच्या मिडल मध्ये जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, यम लाईन. हाही या ठिकाणी पार्ट लक्षात ठेवायचा, एच झोनच्या मिडल मध्ये हा जो स्ट्राइप किंवा स्ट्रायशन्स आहेत याला काय म्हणतो आपण, एच लाईन. एच झोनच्या मध्ये येणारा पार्ट यम लाईन. सो दॅट इज कॉल्ड लाईक द स्केलेटल मस्कुलर टिश्यू और स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. तर यांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे द पार्ट प्रेझेंट बिटवीन द टू झेड लाईन. दोन झेड लाईनच्या मध्ये जो पार्ट्स येतो त्या पार्टला काय म्हणतो आपण, सार्कोमियर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मायोफिब्रिल्स. नाव इच सार्कोमियर्स, त्याला आपण काय म्हटलं, इच सार्कोमियर इज अ प्रेझेंट इन द बंडल और थिक अँड थिन फिलामेंट. पुढे आपण पाहणार आहे त्याला मायोफिलामेंट म्हणतात. त्यांच्यानंतर थिक मायोफिलामेंट असते, थिन मायोफिलामेंट असते, ज्यांच्यानंतर क्रॉस ब्रिज तयार होतं, ज्यांच्यामध्ये ऍक्टिन असतो, ट्रोपोमायोसिन आहे, ट्रोपोनिन आहे. आणि जो आपण झेड लाईन पाहिलं त्याच्यामध्ये टी ट्युब्युलिन आहे. तर हे सर्व पार्ट्स आपल्याला लोकोमोशनच्या वेळी स्टडी करायचे आहेत. ऍक्च्युअल टिश्यू म्हटलं तर स्केलेटल मस्कुलर टिश्यू मध्ये सार्कोमियर पर्यंतचे सर्व पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सो दॅट इज कॉल्ड लाईक द स्ट्रायटेड मसल्स फायबर्स. तर या ठिकाणी आपला स्केलेटल मस्कुलर टिश्यू कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय स्मूथ मसल्स और दॅट इज कॉल्ड लाईक द नॉन स्ट्रायटेड मसल्स. ओके, लेट स्टॉप हियर. नाउ रिमेनिंग पार्ट विल बी स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.